सो गाइज वेलकम बैक टू माय न्यू ब्लॉग और आज के ब्लॉग में आपका स्वागत है। दो दो दोन दिवस झालात मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हा जो भाषाबद्दल जो घडला आहे आणि भाषाचा टॉपिकमध्ये हा महाराष्ट्रामध्ये जो हा उत्पाद झाला आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय बोलायचं नाही, कारण की हा आमची कर्मभूमी आहे आणि याचा अभिमान आहे आम्हाला याचा अभिमान आहे। आणि जर जर कोणी असा करता लोकांना त्रास देतं त्याला असं हा तऱ्हेचा त्रास घेतला आणि त्याला म्हणता तुम्ही मराठी म्हणा, हे चांगलं नाही आहे। पण जरी तुम्ही वर्षा इथे राहता तरी तुम्हाला मराठी येत नाही, हा अपमान आहे। तुमच्या संविधानाला अधिकार आहेत की तुम्ही काही पण बोला, तुमच्या का मातृभाषा आहे ते पण बोला। जर महाराष्ट्रामध्ये तुमची दोन पिढ्या झाली, पाच पिढीचा तुमचा जन्म झाला तरी तुम्ही मराठी बोलत नाही, त्याचा आम्हाला हाय काय त्रास आहे। म्हणून की तुम्ही का बोलत नाही, का तुम्ही मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये राहता, तुम्ही महाराष्ट्र स्टेटचं राशन घेता, महाराष्ट्र स्टेटचं तुम्ही आरक्षण घेता, महाराष्ट्र स्टेटचा तुम्ही महाराष्ट्र लोकांना तुम्ही हे कोटाचं राशन घेता, हे आरक्षण घेता, दर सुविधा घेता, योजना घेता, तर तुम्हाला मराठी येत काय नाही, तुम्ही मराठी बोलत कशाला नाही आहे। तुम्ही इथे आला 2 पिढी झाला, तुम्ही 10 पिढीवरून इथेच राहता, तुम्ही स्वतःचं आधार कार्डमध्ये तुम्ही मराठी बोलता, पण तुम्हाला मराठी बोलायचं काय प्रॉब्लेम आहे। तुम्ही कुठलाही रिलिजनचा हो, तुम्ही हिंदू हो, मुसलमान हो, ख्रिश्चन हो, कुठलाही तुमचा धर्म आहे, पण जर तुमचा इथं जन्म झाला आहे, 2 पिढ्या झाली तरी तुम्हाला मराठी येत का नाही, हा तर तुम्ही स्टेटचा अपमान करताय ना। तुम्ही इथे राहता, तुमचं आयुष्यात इथे घडतं, तुमच्या आयुष्यात जन्म मृत्यू इकडेच होतं आहे, घर परिवार सगळं इथे राहतं, तरी तुम्हाला मराठी शिकायचं काय नाही। यांचं काय अर्थ, यांचा अर्थ आहे की तुम्ही मराठीबद्दल काय तुमचं द्वेष आहे का द्वेष आहे का। मी हा सगळ्यांना विचारतोय, मला रिलिजनचा काय टॉपिक नाही आहे। असं नाही की तुम्ही टोपीचं घेता, तुम्ही टोपी घालता म्हणून मी तुम्हाला घाबरतोय। तुमच्याकडून पण विचार आहे माझा की तुमचा एवढा वर्ष झाला, 2 पिढ्या झाली तरी तुम्ही मराठी बोलत कशाला नाही आहे। खूप हा मोठा विषय आहे। बाहेरचा आला माणसाला त्रास देतं, त्यांनी इथं राहायचं नाही आहे, त्याने 4 दिवस काम केलं की तो निघून जाईल स्वतःच्या घरी, त्याला इथं आयुष्यात राहायचं नाही आहे। पण तुम्ही जो लोक आयुष्यात इथे राहता, तुमच्याकडे तुम्ही महाराष्ट्र सरकारचा, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा दर सुविधा घेता, तरी तुम्ही मराठी बोलत नाही, तरीसुद्धा तुम्ही मराठी बोलत नाही, तर ती भाषाचं आणि का तुमचं काय प्रॉब्लेम आहे का असं। तुम्ही बाहेरचा आला मारवाडी गुजराती लोकांना त्रास देतोय, यूपीच्या भैयाचा त्रास देतोय, हा लोक आला इकडं की ह्या लोकांबद्दल आपलं इकॉनॉमी ग्रोथ होत आहे। हे लोक आलं इकडं की ते मजुरी करतात, काय दुसरं करत नाही आहे ती, त्या लोकांनाबद्दल आमची डेव्हलपमेंट होती आहे। हा लोक आलं की मुंबईमध्ये टॅक्सी चालवते, तर मुंबईमध्ये मी तुमचं सांगतोय, जर एक चहावाडा कुठेही बसला मुंबईमध्ये, तो दर हप्त्याला हप्ता देतोय पोलिसला, त्यांनी आयुष्यात काय मोठं केलं नाही, काहीच नाही केलं, तो केला तरी पोलिसचा हप्ता देतोय। तो ते पोलीस मराठी माणूस आहे आपला, त्याला भेटतं, त्याच्या फॅमिलीसाठी पैसे भेटत आहे ना, तो हप्ता घेतो ते स्वतःसाठी घेतो, स्वतःच्या फॅमिलीसाठी घेतो आहे, ते तरी मराठी आहे ना। आम्ही चायवाल्याला बोलला तू निघून जा इकडून, तर पगार कमी भेटतात सरकारकडून, तरी ते माणसाला हप्ता घेतो, त्याच्या परिवाराचं काय। खूप मोठं लोक, ऑफिसर लोक, BMCचे ऑफिसर लोकांना त्रास देतात धंदेपाणीसाठी, तर त्याला हप्ता देतो ना, ते हप्ता कोणाला भेटतं, ते आपला मराठी माणसाला भेटतं ना, तर त्याचं काय। हे लोक निघून जाईल इकडे, त्याच्या हा लोकांच्या पोट्याला लात मारतात। आम्हाला विचार करायचा की आम्हाला भाषाच्याबद्दल कोणाकडे असं प्रेशर करायचं नाही आहे, पण मराठी बोलायचं पाहिजे, हे लक्ष द्यायचं होतं। फक्त असं मला हे थोडं बरं वाटत नाही की आम्ही लोकांना त्रास देतो आहे, हे आमचे संस्कार नाही। खरं तरी सांगू तर ही मराठी माणसाचा संस्कार नाही आहे। मराठी माणसं प्रेमात बोलतो आहे, मराठी माणसाचं प्रेम, मराठी माणसाची गोष्ट वेगळीच आहे, तो विचार पण वेगळ्यासारखा करतो आहे। पण जर आता एवढ्या वर्षानंतर तुम्ही या म्हणतास की आम्ही मराठी माणूस हे नाही आहे, आम्ही पहिल्यांदा नव्हतो, आमची एकता, आमच्या समाजाच्या परंपराचा आम्ही पहिल्यांपासून एकट होता। जेव्हा आमचं राजेसाहेब गेले होते
तेव्हा 25-30 वर्षात बगैर राजाच्या, म्हणजे राजा नाही होता आमचा राजा, तेव्हा आम्ही पण युद्ध केले, आमचे मावळांनी तेव्हा पण युद्ध केलं. तर हा तरी मोठा आहे, हा काही एवढा मोठा प्रॉब्लेम नाही आहे. पण जरी आम्ही असा करता लोकांना त्रास देता, आमचा माणूस दुसऱ्या स्टेटला गेला, त्याला तिकडे त्रास झाला, ह्याची जबाबदारी कोणी घेणार? आपल्याला लक्ष द्यायचे ना. आता मी विचार करतो आत्तापासून, आता या स्थितीमध्ये मी अजून काही असं व्हिडिओ पाहिला नाही आहे की कोणी दुसऱ्या स्टेटवरून कोणी आम्हाला माणसाला त्रास देतो आहे. पण मला हा प्रश्न घडतो आहे मनात की जर असं झालं की आमचा माणूस उत्तर भारतमध्ये कुठे गेला आणि तिथं तिला त्रास झाला, त्याची जबाबदारी कोणी घेणार? तुम्ही लोक, राजनेता लोक, तुम्ही लोक 10-15 माणूस घेऊन इथे फिरता, तुमच्या बॉडीगार्डच्या हातामध्ये AK-47 आहे, तुमची आत्मरक्षा आहे, तिथं तुमची सुरक्षाचं आहे. पण जो गरीब माणूस आहे, जो धंद्यासाठी गेला, ज्याचा तिथं काहीतरी कारोबार असेल, नाहीतरी तो फिरायला गेला, नाहीतरी त्याच्या फॅमिलीचा कोणी तिथे शिक्षणासाठी गेला, तर त्याला त्रास होईल, त्याचं काय जबाबदारी देणार तुम्ही? त्याची सुरक्षाचं काय? कारण तुम्ही इथं कोणाला त्रास देतात, त्याच्या फॅमिलीच्या लोक तिथे त्रास देईल कोणाला? टीट फॉर टॅक होणार ना. हा राज्य तुम्ही बासाच्या अभिमानासाठी देशाचा तुकडा करायला लागलाय असं मला वाटतंय. तुम्ही असे हरकत केलं की असं वाटतं की तुम्ही काहीतरी कुठली भारी शक्ती तुम्हाला पैसे देतं, काहीतरी तुमचं माइंडसेट असं चेंज झालं की तुम्ही असं करायला लागलं. महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र कंपल्सरी आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे. ते आमचा हक म्हणतं त्याला, तो आमचा हक आहे की आम्ही लोकांना असं म्हणू की तुम्ही मराठी म्हणा, पण प्रेमात, बरोबर. असा त्रास देऊन नको तुम्ही कानाखाली झाडता. जर मी पण म्हणतो, जर कोणी मराठाचं, आमच्या महाराष्ट्राचा अभिमान केलं, त्याचा अपमान केलं, त्याच्या कानाखाली नाही, त्याला भरपूर 2-3 कानाखाली वाजून देईल. पण तीच गोष्ट की आम्ही जर कोणाला त्रास दिलं आणि त्याचं रिएक्शन आलं कुठून तरी, तो बरं नाही आहे. याच्याबद्दल थोडा विचार करा आपला मराठी माणसाला. आम्ही मराठी माणूस मीडियम क्लासच्या मराठी माणसाला म्हणतो मी. सगळ्या मराठी माणसाला इथे नोकरी भेटत नाही आहे, कामासाठी तो कुठे कुठे जातो, या स्टेटवर त्या स्टेटवर. जर आम्ही लोक हा पॉलिटिशियनमध्ये इन्व्हॉल्व झालं की आमच्या आयुष्यात ट्रबल होणार. कारण की तुम्हाला इथे जॉब भेटला नाही, तुम्ही बँगलोरला गेलं, बँगलोरला माणूस तुम्हाला त्रास देईल तर का होईल? तुम्हाला इथे जॉब भेटत नाही, तुम्ही उत्तर भारतच्या कुठल्या स्टेटमध्ये, दिल्ली कुठंच गेलं, चंडीगडला गेलं, तर तिथे कोणी तुमच्या समोर असं आलं, प्रश्न आला, तुमच्या समोर अशी परिस्थिती आली, तर तरी स्वतःला थोडा सेफ करा आणि स्वतःला विचार करा. पक्ष विपक्ष वेगळी गोष्ट आहे, पक्ष विपक्ष काय, ते पॉलिटिकल सिनेरिओ काय आहे, पण आपल्याला आपल्यासाठी, आपल्या महाराष्ट्राच्या अभिमानासाठी, आपला महाराष्ट्र हवेत ते अभिमान आहे आपल्याला. पण ही गोष्ट करून आपण त्रास देऊ कोणाला, ते चांगलं नाही आहे, ती आपला संस्कार नाही आहे. मग एवढाच माझा बोलायचा था. जो भी मेरी मराठी में भी गलती हुई है उसके लिए माफ़ी चाहेंगे, क्योंकि अगर मैंने कुछ गलत बोला होगा तो मैं माफ़ी चाहूँगा. बट मैं ये चाहूँगा कि अगर अब ऐसा ना हो कुछ कि इसका रिएक्शन मेरे स्टेट से आए, यानी कि मेरा स्टेट यानी कि उत्तर भारत, हिमाचल और उत्तराखंड से. क्योंकि अगर हम लोग इस तरह से त्रास देते रहेंगे, लोगों को तकलीफ देते रहेंगे, तो रिएक्शन कहीं से भी फट सकता है. तो जय हिंद, जय महाराष्ट्र, जय उत्तराखंड, जय भारत.